हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातल्या 11 जागांसह देशातील 93 जागांसाठी मतदान सुरू। देशात 1 वाजेपर्यंत 39.92% मतदानाची नोंद। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 49.27%, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 31.55% मतदान। राज्यात 1 वाजेपर्यंत 31.55% मतदान। कोल्हापुरात सर्वाधिक 38.42%, तर माढामध्ये सर्वात कमी 26.61% मतदान। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ। आमदार रोहित पवारांचा आरोप, तर तो बारामती अॅग्रोचा कर्मचारी पैसे वाटत होता। दत्ता भरणेंनी आरोप फेटाळला। दत्ता भरणेंविरोधात सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून सुळेंची तक्रार। दत्ता भरणेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप। सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी आशा काकींचे आशीर्वाद घेतलेत। अजितदादांची भेट नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। सुप्रिया सुळेंची भेट हा भावनिक रणनीतीचा भाग। सुळेंच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। माळेगावात शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंकडूनही मतदान। काटेवाडीत अजित पवारांनी बजावलाय मतदानाचा हक्क। सुनेत्रा पवारांसह आई आशाताई पवारांनीही केलं मतदान। मेरे साथ माँ है, पवार कुटुंबामध्ये माझी आई सर्वात मोठी। मतदानानंतर अजितदादांचं वक्तव्य, तर 86 वर्षाच्या आईला राजकारणात ओढायला नको, श्रीनिवास पवारांचा अजितदादांना सल्ला। हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। तणाव वाढल्यानं काही काळासाठी साखराळे मतदान केंद्र बंद। पुण्याच्या आंबेगावातील मतदान केंद्रावर गोंधळ। मतदार याद्यांमध्ये नाव नसल्यानं मतदार संतप्त। बूथवर मतदार आक्रमक। नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, शांतिगिरी महाराजांसह भास्कर भागरेंना निवडणूक आयोगाची नोटीस। पूर्व परवानगी न घेताच सोशल मीडियावर प्रचार केल्यानं नोटीस जारी। लातूरच्या सुनेगाव सांगवीत गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार। लातूर नांदेड मार्गावर सुनेगाव जवळ कट ऑफ पॉइंट द्या, गावकऱ्यांची मागणी। समजूत काढण्यासाठी आलेल्या तहसीलदारांना गावकऱ्यांचा घेराव। शिंदेगडाचे खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश। स्वखुशीनं भाजपमध्ये दाखल झालोय, त्याचा आनंद। पक्षप्रवेशानंतर राजेंद्र गावितांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या आज धुळे आणि जळगावमध्ये जाहीर सभा। धुळ्यातील टेक्निकल हायस्कूल समोर दुपारी सभा, तर करण पवारांच्या प्रचारार्थ संध्याकाळी जळगावात सभा। नरेंद्र मोदींच्या राज्यात आज 2 सभा होणार। अंबेजोगाईमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ 3 वाजता सभा, तर नगरमध्ये सुजय विखेंच्या प्रचारार्थ मोदींची जाहीर सभा। धाराशिवमध्ये अर्चना पाटलांनी पैसे आणि दारू वाटल्याचा आरोप। भाजपचा माजी सरपंच प्रशांत डोकेवर पोलिसांकडून अदाखलपात्र गुन्हा दाखल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।